भरपूर पाऊस चालू आहे सध्या. भयंकर वारा आहे मित्रांनो, भयंकर वारा आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. आणि आज बघा माझ्या मागे किती पाऊस दिसतोय, पूर आलेला आहे, पूर्ण ह्याला पाणी लागलेलं आहे. मी तुम्हाला घेऊन चाललोय अजून एका नवीन ठिकाणी, अजून एक सुंदर असा धबधबा एक्सप्लोअर करण्यासाठी. पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर असणारं सुंदर असं एक ठिकाण आहे. जर तुम्ही फॅमिलीसोबत जायचा विचार करत असाल तर फॅमिलीसाठी सगळ्यात सुरक्षित असं धबधबे आपल्याला पाहायला मिळणार आहेत मावळ भागामध्ये, अंदर मावळ भागामध्ये. आणि आज माझ्याबरोबर बरेच मित्र आहेत. हे आवी आलेला आहे, आशिष आहे, त्याला जर तुम्ही ओळखताच, आणि अजून एक मित्र आलेला आहे. हे सगळेजण आता आम्ही चाललोय ते नवीन ठिकाण एक्सप्लोअर करण्यासाठी. 2-3 वॉटरफॉल्स आहेत सलग. आपण आता आहोत पुणे मुंबई महामार्गावर असणाऱ्या, म्हणजे जुना महामार्ग जो आहे त्याच्यावर असणाऱ्या वडगाव या गावामध्ये. वडगावपासून थोडंसं एक 2 मिनटं पुढं आल्यानंतर उजव्या बाजूला फाटा फुटतो. हा तुम्हाला इथं माऊली हॉटेल दिसेल, आणि या हॉटेलच्या पासूनच आपल्याला सरळ पुढे जायचं आहे. मित्रांनो, मावळ भागामध्ये जर तुम्ही पावसाळ्यात फिरायला येणार असाल तर इथे तुम्हाला टाकवेच्या पुढं आल्यानंतर पोलीस आहेत, आणि तिथून तुम्हाला पूर्णपणे चेकिंग केलं जातं. त्याच्यामध्ये ते चेक करतात की आता या पावसाळ्याच्या याच्यामध्ये कोणी मद्य किंवा अशा दारूच्या बाटल्या कोण घेऊन जात नाहीत, किंवा बाकीच्या गोष्टी होऊ नयेत, हे अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून हे पोलीस थांबलेले आहेत. तर त्यांना सहकार्य करा आणि निसर्गामध्ये जाताना एन्जॉय करा, पण असल्या गोष्टी अजिबात घेऊन जाऊ नका. हे मी सगळ्यात पहिल्यांदा आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगेन. मित्रांनो, आपण पोहोचलोय मावळमधील पहिल्या वॉटरफॉलपाशी, जे आपण सलग वॉटरफॉल करणार आहे त्यातला हा सगळ्यात पहिला वॉटरफॉल इथे तुम्हाला दिसतोय. आपण सरळ टाकवेपासून सरळ पुढं आलो, आणि पुढं आल्यानंतर डाव्या बाजूलाच जगताप वॉटरफॉल आहे. त्याच्याबरोबर थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला हा एक पहिला वॉटरफॉल पाहायला मिळतो. इथं आपण गाड्या वगैरे लावलेल्या आहेत. रस्त्यापासून अगदी जवळच असणारा हा वॉटरफॉल आहे. मोजून 2 मिनटामध्ये तुम्ही वॉटरफॉलच्या जवळ पोहोचू शकता. इथं माऊ गाव आहे. हा जो रस्त्यावरती येतो तो सरळ पुढं आपल्याला माऊ गाव लागतं, आणि त्याच्याबरोबरच बाजूलाच हा वॉटरफॉल आहे. रस्ता सरळ केलेला आहे, फॅमिलीला जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता आहे, तुम्ही व्यवस्थित चालत जाऊ शकता. आता बऱ्यापैकी ठिकाणचं पर्यटन बंद आहे, त्याच्यामुळं बऱ्यापैकी लोक इकडे आलेले आहेत. मावळ भागामध्ये फिरायला भरपूर लोक आलेले आहेत. पाण्याचा प्रवाह जोरात आहे, कारण की भरपूर पाऊस चालू आहे सध्या. मागे जाऊयात, चला. क्या हुआ तुझे? आपला तो किडा. अरे काय नाही करत तो. इकडून आपल्याला मागं पण जाऊ शकता, सेफ आहे. बरीच बारकी मुलं सुद्धा आलेली आहेत. खूप पाऊस आहे, बऱ्यापैकी एन्जॉय लोक करू शकतात. इकडे पाऊस फक्त जरा धसलेला आहे, त्यामुळे चालताना एकदम सांभाळून गेलेलं बरं आहे. या मित्र तुम्ही खाली, हळू जा. बऱ्यापैकी फॅमिली वगैरे सगळे इकडे आलेले आहेत. थोडंसं तयार झालेलं इकडे आपल्याला दिसतं, आणि हा सुंदर नजारा पाहता येतो आपल्याला. आणि कोणतेही जास्त ट्रेकिंग नसताना एकदम कमी वेळेमध्ये हा सुंदर पाऊस आहे, हा सुंदर वॉटरफॉल तुम्ही पाहू शकता. हे बघा,
पण येऊ शकता, पण पुढं जायचं धाडस करू नये, कारण पाण्याचा फ्लो खूप जास्त आहे. तर पुढं अजिबात जाऊ नये, रिस्क आहे, त्याच्यामुळं अजिबात पुढं जायचं नाही. मित्रांनो, पहिला वॉटरफॉल आपण तिथे पाहिला आणि लगेच पुढे आल्यानंतर आपल्याला दुसरा वॉटरफॉल इकडे पाहायला मिळतोय. तुम्हाला दिसेल असं दगडाच्या आतमध्ये पडतोय असं वाटतंय. तर तो सेकंड वॉटरफॉल, बऱ्यापैकी इकडे सुद्धा मंडळी आलेले, तो सेकंड वॉटरफॉल आपण आता एक्सप्लोअर करूयात. इथं जाण्यासाठी बऱ्यापैकी चिखलातून रस्ता आहे, त्यामुळे येताना जेवढं सांभाळून याल तेवढं चांगलं आहे. घसरतं थोडंसं आणि रस्त्यापासून एकदम जवळच अंतरावर तो आहे. मस्तपैकी इकडे तुम्हाला दाट जंगल दिसतंय, बरोबर मधी असं वाटतं की तो दगडामध्ये पडतोय. एकदम मस्त वातावरण आहे इथलं. झाडांमधून आपल्याला जावं लागतंय आणि खडक वगैरे. अरे कोणाची छत्री पडली आहे. हा, प्रवाहाच्या विरोधात जायचं आहे का? आहे, रस्ता आहे ना? पाण्यातूनच आहे. पाण्यातून आहे. पाण्याचा प्रवाह किती आहे? जाता येईल ना? पाण्याचा प्रवाह जास्त नाही आहे, आपण हळूहळू जाऊ शकतो आणि वरती जाता येत आहे. पण हे ठिकाण असं मला वाटतंय की जे सुरुवात करते ट्रेकिंगसाठी किंवा ज्यांना ट्रेकिंग प्रॉपर माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हे नाही आहे. फायनली आपण त्या दुसऱ्या वॉटरफॉलच्या वरती आलेलो आहोत. इथला रस्ता अवघड आहे, नॉर्मल लोकांसाठी अजिबात नाही आहे. हा फॅमिलीसाठी नाही आहे, खाली तुम्ही एन्जॉय करू शकता फॅमिलीसाठी, पण वरती येण्यासाठी हा सगळ्यांसाठी वॉटरफॉल नाही आहे. तर मी रिक्वेस्ट करेन इथून वरती येऊ नका, रिस्की आहे. आम्ही आलो कारण की मला ट्रेकिंगचा अनुभव आहे. ज्यांना ट्रेकिंगचा अनुभव आहे त्यांनी येऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. मित्रांनो, आपण धबधब्याच्या खाली आलेलो आहे पूर्णपणे. तुम्हाला माझ्या मागे दिसतोय, आपण बरोबर त्याच्या खाली आलेलो आहे आता घळीमध्ये. आणि इथे तुम्हाला दिसेल कपारीमध्ये घळ तयार झालेली आहे. इकडे आतमध्ये सुंदर अशी पानं, निसर्ग जबरदस्त आहे. आणि या घळीच्या बरोबर बाहेर आपल्याला हा वॉटरफॉल दिसतो इकडे. मित्रांनो, तुम्ही फिरायला येता पण या अशा गोष्टी का करता? खरंच मला याला राग येतोय. कारण हे बघा, फिरायला आलेत लोक आणि हे बघा तुम्हाला बियर आहे का काय मला माहीत नाही, बहुतेक बियर असेल असं वाटतं कॅनमुळं. अशा ठिकाणी, सुंदर ठिकाणी फिरायला येतात आणि अशा ठिकाणी असली घाण करतात लोक. मित्रांनो, आत्ता आपण येऊन पोचलोय तिसऱ्या वॉटरफॉलला, तिसऱ्या धबधब्याजवळ, आणि ते म्हणजे
बोरिवली वॉटरफॉल. इथं आपण तसंच पुढे आलो त्या वॉटरफॉलपासून, तर आपल्याला बोरिवली गाव लागलं आणि बोरिवली गावाच्या बरोबरच समोरच आल्यानंतर लगेच आपल्याला हा वॉटरफॉल पाहायला मिळतो, बोरिवली वॉटरफॉल. इथे तुम्हाला बोर्ड पण लावलेलं दिसेल, पे अँड पार्कसुद्धा आहे तिथं आणि तुम्ही मोकळी अशा गाड्यासुद्धा पार्किंग करू शकता. आतमध्ये रस्ता तिथपर्यंत जातो. आपण इथपर्यंत गाडी लावू शकतो. आल्यानंतर काही फोर व्हीलर इथं लावलेले आहेत. वरती जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे, पण वरती गाडी टू व्हीलर न घेऊन जाणं चांगलं आहे. ऑफरोड गाड्या जाऊ शकतात, पण आपण गाडी वरती नाही नेणार आहोत. इथं लावली आहे. आता इथून सरळ वरती चालत जाऊयात आणि समोर सुंदर असा दिसतोय तो वॉटरफॉल बोरिवलीचा. मित्र चालायला किती तरी वरती तिथं अर्धा किलोमीटर. या धबधब्याला जाण्यासाठी व्यवस्थित वाट केली आहे लोकांनी. आय थिंक ही प्रायव्हेट प्रॉपर्टी असावी. तिथं आपल्याला एक घर दिसलं म्हणजे ही जागा प्रायव्हेट असेल असं वाटतंय तरी. या ठिकाणी तुम्ही फॅमिलीसहितसुद्धा येऊ शकता. अशी लहान मुलं आणि फॅमिलीसुद्धा इकडे आलेले आहेत. एकदम सोपा असा आहे, जास्त अवघड असं नाही आहे. त्याच्यामुळं फॅमिलीसाठी हा सेफ म्हणू शकतो, सुरक्षित म्हणू शकतो. फक्त 5 मिनिट आपण चालत आलो आहे वरती आणि बऱ्यापैकी असा छोटासा कच्चा घाट रस्ता म्हणू शकतो जो तयार केलेला आहे तो करून आपण इथं आलो आहे. असा इथून पुढेसुद्धा जातो. पुढे आपल्याला समोर कांबरे लेणी पाहता येतात, जे आपण ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे. आणि इथून डाव्या बाजूनच आपल्याला एक पायवाट जाते. सरळ त्या वॉटरफॉलकडे जायचं आहे आणि उंच उंच झाडं, त्याच्यातून सुंदर अशी पायवाट. फायनली आपण जवळ आलेलो आहे. हां, बऱ्यापैकी रस्ता व्यवस्थित आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हां, आलेलो आहोत धबधब्याच्या जवळ. वरती उंच धबधबा दिसतो. इकडे बघा, मस्त वातावरण आहे. अरे जबरदस्त, एकदम पसरून आहे. कसला जबरदस्त नजारा दिसतोय. हो, मागे बघा, कसला जबरदस्त नजारा आहे. इथून पूर्णपणे असं चादर बसवला का नाही खाली येतोय. मित्रांनो, बराच मोठा वॉटरफॉल आहे हा. उंचावरनं खाली पडतोय आणि मोठाच्या मोठा एकदम पसरलेला आहे. बघा, दोघं जण तिकडे बसलेले आहेत मित्र. आता आवी आणि आता ते तिकडे जाणार आहेत. माझ्या मागं बघा केवढा मोठा आहे. खूप जबरदस्त आहे, खूप जबरदस्त. आणि फॅमिलीसाठी आहे. थोडंसं तिथं हळूहळू यावं लागतं, पण मजा येते. जास्त रिस्की नाही आहे. दगडं आहेत मोठी, पण हळूहळू आल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही आहे. सेफ आहे, व्यवस्थित तुम्ही इथं येऊ शकता आणि हा धबधब्याचा आनंद घेऊ शकता. आपण जाऊया थोडंसं पुढं. आणि आशिष, काय झालं? चल पुढे. हां, चलो आगे. अरे चल यार. मजा आली आम्हाला या तिसऱ्या वॉटरफॉलला बघून. जबरदस्त वॉटरफॉल आहे. रंजन ने बहुत एंजॉय किया. आशीष, कसं वाटलं तुला? मजा आया. क्या क्या वापस बोल.
दम निघला लेकिन मजा आया. तुला कसं वाटलं सगळा एन्जॉय? एक नंबर. आणि तुला रे? एकदम झकास. जबरदस्त. सगळ्यांनी भरपूर एन्जॉय केलेला आहे. हे वॉटरफॉल 3 वॉटरफॉल आज आपण एक्सप्लोअर केलेले आहेत. मजा आली आहे खूप जास्त, म्हणजे खूप जास्त मजा आली आहे. तर तसंच मी जसं तुम्हाला सांगितलं की हा वॉटरफॉल फॅमिलीसाठी सेफ आहे, त्याचबरोबर पहिला वॉटरफॉल होता तो सुद्धा फॅमिलीसाठी सेफ आहे. दुसरा वॉटरफॉल फक्त जे ट्रेकर्स आहेत त्यांच्यासाठी चांगला आहे, त्या ठिकाणी जाऊ नका. मित्रांनो, आत्ता आपण खूप जबरदस्त तिन्हीचे तिन्ही वॉटरफॉल पाहिले. खूप जास्त मजा आली आणि माहिती तर तुम्हाला मी दिलेलीच आहे, कुठं आहे, कसं आहे आणि कुणासाठी आहे, कोण कोण इथं येऊ शकतं, ती सर्व माहिती सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तुम्हाला नक्कीच हे ठिकाणं आवडलेले असणार आहेत. व्हिडिओ पाहून तुम्ही इथं नक्की जा, पण जास्त पाऊस असताना अजिबात जाऊ नका. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दिसतंय त्याला नक्की क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असे जबरदस्त व्हिडिओ, नवीन नवीन ठिकाणाचे व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळतील. तर आम्ही सर्व घेतो तुमची रजा. जय महाराष्ट्र.